गलतीकरस पत्र 4 अध्याय 9 वचन आणि 17 ते 20 वचन. गलतीकरस पत्र 4 अध्याय वचन 9. पण आता तुम्ही देवाला ओळखता की पूर्ण देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निस्सत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे सुद्धा कसे वळतात, त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करीता. वचन 17. ते लोक तुम्हास पिळवून घेण्याची खटपट करीतात, पण ते शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना पिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहता. वचन 18. तुम्हाला योग्य बाबतीत पिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी, हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. वचन 19. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहे. वचन 20. यावेळी मी तुमच्या बरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते, तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्या संबंधाने मी भूतकाळात पडलो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा, संत पौल काय म्हणत आहे की तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. पहा, पौल म्हणते की तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतलेली. मग आता जर तुम्ही देवाला ओळखता, तर मग तुम्ही चुकीच्या शिकवणीकडे का वळता? निसत्व, ज्याच्यामध्ये सत्वच मिळत नाही किंवा ज्याला तत्वच मिळत नाही, अशा गोष्टीकडे तुम्ही का वळता? पुढे पौल म्हणतो की मात्र अनेक ती लोक ते तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात, पण शुद्ध हेतूने करत नाही. पुढे पौल म्हणतो की जरी ते तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात, यात मला काही वाईट वाटत नाही. आम्ही पण प्रयत्न करतो तुम्हाला मिळून घेण्याचा, परंतु शुद्ध हेतूने. आमची योजना चांगली आहे किंवा आमचे विचार चांगले आहेत तुमच्यासाठी, तर मी कष्ट करतो. पौल म्हणतो ख्रिस्ताचे खरे स्वरूप तुमच्यामध्ये प्रगट व्हावे म्हणून मला जणू काही प्रसूत वेदना होते, तुम्हाला पुन्हा जन्म देण्यासंबंधाने. पौल म्हणतो आम्ही तुम्हाला घडवण्याची, तुमच्यासाठी कष्ट आणि मेहनत करण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही परमेश्वरामध्ये दृढ आणि मजबूत बनले जावे म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. परंतु अनेक लोक येतात जे तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात. ते तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात, या ते तुमचं भलं करतात असं मुलीच नाही. ते शुद्ध हेतूने ते काम करत नाहीत, तर मात्र तुम्ही त्यांना मिळून घेऊ नये किंवा तुम्ही त्यांना ख्रिस्ताच्या खऱ्या वचनाकडे आणू नये म्हणून ते लोक काय करतात, ते तुम्हालाच बाहेर काढतात, पण शुद्ध हेतूने नव्हे. त्यांचे हेतू वाईट आहे. आता या ठिकाणी संत पौल म्हणतो तुम्ही देवाला ओळखले की नाही, आणि देवाने पण तुमची ओळख करून घेतलेली आहे. मग तुम्ही अशा लोकांच्या मागे का लागता जे लोक तुम्हाला मिळून घेण्याची खटपट करतात, म्हणजे ते तुम्हाला बाहेर काढतात आणि त्यांच्याकडे वळवतात. ते लोक तुम्हाला त्यांच्याकडे वळवून त्यांची संख्या वाढवतात. या ते लोक तुमचं भलं करतात, बरं करतात असं मुलीच नाही, किंवा ते जे काम करतात ते शुद्ध हेतूने करतात असं पण नाही. आम्ही खटपट करतो तुम्हाला मिळविण्यासाठी, पण आमची योजना चांगली आहे तुमच्यासाठी. आता अनेक लोक येतात आणि अनेक लोक तुम्हाला प्रार्थनेपासून बाजूला करतात आणि काय सांगतात माहिती का, चला या प्रार्थनेतून दुसऱ्या प्रार्थनेमध्ये चला, हा पास्टर बरा आहे, तो पास्टर बरा आहे. पण वचन काय सांगते, ते लोक तुम्हाला मिळून घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला जिंकण्याचा पण प्रयत्न करतात, तुम्हाला मदत पण करतात, तुमच्या बरोबर गोड गोड गोष्टी पण बोलतात, पण शुद्ध हेतूने करत नाही. त्यांचा हेतू बरोबर मिळत नाही, ज्याच्याने मात्र ते गोड बोलून तुम्हाला ओढणार, पण तुम्ही नुकसानात पडणार, तुमचा नाश होणार. पौल म्हणतो आम्ही तुमच्यासाठी खटपट केलेली आहे, आणि मात्र पुन्हा ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये प्रगट व्हावं, म्हणजे ख्रिस्तामध्ये परिपूर्ण तुम्ही पवित्र केले जावे म्हणून मात्र मला तुमच्या संबंध
एक स्त्री बघा, बालाला जन्म देताना तिला वेदना होतात एक बालाला या पृथ्वीमध्ये जन्म देण्यासाठी. म्हणून कोण म्हणतो आम्ही पण एक नवीन जन्म तुम्हाला देण्यासाठी आम्हाला पण वेदना होते, त्रास आम्ही सहन करतो तुमच्यासाठी. पण अनेक लोक येतात आणि जे तुम्हाला ओढून घेऊन जातात, पण ते शुद्ध हेतूने मात्र करत नाही. तुम्ही देवाला ओळखले की नाही आणि देवाला तुमची ओळख करून घेतलेली आहे, मग आता तुम्ही प्राथमिक चुकीच्या शिक्षणाकडे का वळता? ज्याला सत्व मिळत नाही, ज्याला अर्थ मिळत नाही, त्या गोष्टीकडे तुम्ही का वळता म्हणून पौल म्हणतो. अनेक लोक तुम्हाला या जसं की प्रार्थनेतून दुसऱ्या ठिकाणी नेणार, सण हा पास्टर बरा आहे, तो पास्टर बरा आहे, ही प्रार्थना बरी आहे, ती प्रार्थना बरी आहे. तुम्ही पास्टर बदलता पण हा विचार करत नाही आणि प्रत्येक पास्टर जो परमेश्वराच्या योजनेने चालत आहे तो येशूचीच तर सेवा करत आहे. तुम्ही येशूला नाकारता, तुम्ही परमेश्वराचं कार्य नाकारता, प्रभू येशूची सेवा नाकारता. तुम्ही पास्टरांवर भरोसा ठेवता, येशूवर नाही. प्रभू येशूवर विश्वास तुम्ही ठेवत नाही, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. विश्वास कुठे? माणसावर की देवावर? कार्य करणारा मनुष्य की देव आहे याचा विचारच आपण करत नाही. आपण देवाचं ऐकण्याऐवजी माणसांचं ऐकतो. माणसांचं ऐकून आपण नुकसानास पडतो. लक्षात ठेवा, आपल्याला स्वर्गात नेणारा मनुष्य नव्हे, प्रभू येशू आहे. आपला विश्वास कुठे आहे? प्रभूवर आहे की माणसावर आहे? हा पास्टर बरोबर नाही, तो पास्टर बरोबर नाही. आपण पास्टरांनाच नाही, आपण येशूला नाकारतो, आपण प्रभूला नाकारतो. आपण अमुक प्रार्थना सोडतो, तमुक सोडतो, या ठिकाणी त्या ठिकाणी, तेव्हा आपण येशूला नाकारतो. आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला निर्णय घ्यायचे, जर मी प्रभू येशूमध्ये स्थिर आहे, प्रभूच्या वचनात स्थिर आहे, मी प्रभूच्या आज्ञा नियम पाळत आहे, तर मला जागा बदलण्याची गरज नाही, मला पास्टर बदलण्याची गरज नाही. मी प्रभूमध्ये स्थिर आहे तर माझा उद्धार प्रभू करेल. मग जगामध्ये कोणत्याही कोण्या कोपऱ्यात जा, कोणत्याही ठिकाणी जा, कोणत्याही पास्टरकडे जा, मन स्थिर नाही तर उद्धार होऊ शकत नाही. आपण देवाच्या नियमात नाही, देवाच्या आज्ञेत नाही, वचनात नाही तर आपला उद्धार होणार नाही. मग कुठे पण जा, भारतात मध्ये कोणत्याही ठिकाणी जा, भारताच्या बाहेर कोणत्याही देशात जा, तो किती नाव गाजलेला पास्टर असो, कोणी किंवा असो, मन स्थिर नाही तर काहीच होऊ शकत नाही. हालेलुया. कारण मनुष्य देवाचं ऐकत नाही, माणसाचं ऐकतो. मनुष्य देवाला ओळखत नाही तर माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करतो. तो देवाला पाहत नाही, तो माणसाला पाहतो. म्हणून मनुष्य फसलेला. पूर्ण काय म्हणतो, तुम्ही देवाला ओळखता की नाही? देवाने स्वतः तुमची ओळख करून घेतलेली आहे, मग आता इतरांची ओळख करायची तुम्हाला काय गरज आहे? परमेश्वरामध्ये स्थिर राहा. चुकीच्या शिक्षणाकडे आणि चुकीच्या गोष्टीकडे वळू नका. अनेक लोक तुम्हाला चुकीचं शिकवण देणार आणि परमेश्वरापासून भटविण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही त्याचं ऐकणार. एक दिवस, 2 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष मात्र तुम्ही इकडून बाहेर उतरणार, चुकीच्या ठिकाणी जाणार. तुम्हाला वाटणार हा बरं आहे, सर्व बंधनं तुटतात. नाही, तात्पुरतं तुम्हाला मात्र बरं वाटणार, परत आहे त्याच आहे समस्या. का? मन परिवर्तन आहे, हृदय स्थिर नाही परमेश्वरामध्ये. मग उद्धार होणार कसा? संकट टळणार कशी? आणि या युगात जर आरोग्य, शांती, धन, संपत्ती, पैसा किंवा इतर ह्याच गोष्टी पाहत राहणार तर स्वर्गात कसे जाणार? ही वेळ आहे आरोग्य मिळवण्याची, सुख मिळवण्याची नाही. ही वेळ आहे पैसा गोळा करण्याची नाही. ही वेळ आहे परमेश्वराच्या राज्यासाठी झटण्याची, परमेश्वरामध्ये स्थिर आणि मजबूत राहण्याची, स्वर्गीय राज्यासाठी तयार होण्याची वेळ आहे. परमेश्वरामध्ये स्थिर राहण्याची वेळ आहे, टिकून राहण्याची वेळ आहे, इतर गोष्टीची वेळ नाही. आणि जो मनुष्य प्रभूसाठी दुःख, संकट, अपमान, छल, बदनामी या सर्वांचा सामना करून स्थिर राहतो, तो स्वर्गीय राज्यासाठी योग्य पात्र बनला जाणार, तो स्वर्गाच्या राज्यासाठी लायक बनला जाणार. जो प्रभूच्या नावासाठी हरेक दुःख सहन करतो तो. हालेलुया. तर बायबल आपल्याला इकडे काय शिकवते, तर आपण बायबलकडे वळू की नक्की आपल्याला ऐकायचं कोणाचं आहे, कोणाचं आपण नक्की ऐकणार, देवाचं ऐकणार की मानवाचं ऐकणार? आणि मानवाचं ऐकलं तर आपण फसणार, कारण आपण देवाला नाकारून आपण माणसाची निवड करतो. आपण देवाचं ऐकण्याऐवजी माणसाचं आपण ऐकतो आणि
करतो, नुकसानामध्ये आपण सापडतो. तर बायबल ह्या संबंधाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. त्या गोष्टीकडे आता आपल्याला लक्ष द्यायचंय. लूक 10 मध्ये 38 ते 42 वचनामध्ये आपण जाऊ. लूक 10 मध्ये बोलू 38 ते 42. तिकडे मार्था आणि मरिया या दोघी आहेत. तिकडे या दोघी पण बहिणी आहेत. जेव्हा प्रभू तिकडे गेले तेव्हा मार्थेने आपल्या घरी प्रभूचे स्वागत केले. आणि प्रभू मार्थेच्या घरी गेल्यानंतर मार्था काय करत आहे, कामाकाजामध्ये गुंतली. प्रभूचा पाहुणचार करण्यासाठी मात्र जेवण बनवणे किंवा काही ना काही खायला बनवणे याच्यामध्ये ती गुंतली. आता प्रभू तिच्या घरी आले होते, अर्थात प्रभूचे शिष्यही प्रभू बरोबर असणार. तर मात्र 12 शिष्य, प्रभू 13 किंवा कोणी असतील. आता एवढ्या लोकांचं जेवण बनवायचंय आणि मार्था मात्र या खाण्यापिण्यामध्ये जेवणामध्ये कामाकाजात गुंतून गेली. मरियाने काय केलं, मरिया ती न काम करता ती येऊन प्रभू येशूच्या चरणाजवळ बसली. आणि मरिया येऊन प्रभूच्या चरणाजवळ बसते. मार्थेवर भरपूर काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती येऊन प्रभूला काय सांगते, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकलाय, याची आपल्याला पर्वा नाही का? मला सहाय्य करण्यासाठी तिला सांगा. बघा इकडे एक महत्वाची गोष्ट आहे. काही मरियाला माहिती नव्हतं का, माझी बहीण एकटी कामामध्ये गुंतलेली आहे, काम करत आहे, मी जाते तिला मदत करते. माझी बहीण कुरकुर करत आहे, मला हाक मारत आहे, मला आवाज देते, मला सांगत आहे उठून ये, इशारे करतो की नाही. कोणी माणसाला तिकडे आपली मुलं बाला कोणी बसली असते आपण हल्लूच इशारे करणार, तिकडून इकडे या. आता मार्थेने पण मरियाला केली असणार, उठ आणि इकडे मला कामात मदत कर, काम एवढं पडलेले, तू काय तिकडे बसले. केलं असेल की नाही तिने, काही नाही काही इशारे केले असेल, काही नाही काही खुणा केल्या असतील, ती तिला बोलवत असेल पण ती ऐकत नाही म्हणून डायरेक्ट येशूला सांगितलं. मरिया ऐकत नसणार म्हणून ती जाऊन प्रभू येशूला सांगते की माझ्या एकटीवर एवढा कामाचा भार पडलाय, मला मदत करायला तिला सांगा. बघा मार्था तिला बोलवत असणार, खुणा करत असणार, इशारा करत असणार, पण तरी तिने लक्ष दिलं नाही. हालेलुया. बहिणीचं ऐकत नाही, येशूकडे बसले तर तिला येशूचंच ऐकायचंय. सरती शेवटी ऐकत नाही म्हणूनच ती प्रभूकडे आलेच ना. आता आपली मुलं समोर कोणी आपल्या घरात नातेवाईक आलेत, पाहुणे आलेत, बसले तिथे गोष्टी चालू आहेत, गप्पा गोष्टी, आणि आपली मुलं तिथे बसलेली आहेत. आपण पाहुण्याला सांगणार का आमच्या मुलांना इकडे पाठवा, ते गोष्टी ऐकायला बसलेत, आम्हाला काम आहे तसं कामात मदत करायला सांगणार. पाहुण्यांना आपण सांगणार, आपण आपल्या मुलांना बोलवणार, ऐकत नसेल तर दटानं ओरडणार, पण पाहुण्यांना तर सांगून देणार की आमची मुलं ऐकत नाही, माझ्यावर एवढं काम पडलंय तर मुलांना पाठवा, नाही सांगणार. याचा अर्थ मरियाला तिने अगोदर बऱ्याच वेळेला सांगितलं होतं, म्हणजे तिने ऐकलं नसणार म्हणून तिने प्रभूला सांगितलं. हालेलुया, हालेलुया. त्या प्रभू काय म्हणतो मार्थेला, मारते मारते तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. मरियाने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेण्यात येणार नाही. तू म्हणजे माझं वचन ऐकण्यास संबंधी ती माझं ऐकते आणि हे सर्वात महत्वाचं आहे. प्रभूने त्या ठिकाणी मार्थेचं तोंड बंद केलं आणि मरियेचा भाग घेतला, कारण ती योग्य करत होती. ती आपल्या बहिणीचं ऐकत नव्हती, ती प्रभू येशूचं ऐकत होती. हालेलुया, हालेलुया. आता तिचं लक्ष कुठे, बहिणी ओरडत असणार, कदा मार्था मोठी होती, मरिया छोटी होती, दबाव असणार. जर मी नाही गेली, नंतर येशू गेल्यानंतर माझी मोठी बहीण माझ्यावर दबाव टाकेल, मला ओरडेल, माझ्याशी भांडण करेल. विचार केला की नाही, काय व्हायचं ते होऊ दे, मला आता येशूकडे बसू दे. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनात आपण नक्की कोणाचं ऐकत आहोत, प्रभू येशूचं ऐकत आहोत की माणसाचं ऐकत आहोत. आपल्याला वाटते ना ती माझ्या घरातलीच व्यक्ती आहे, माझी खास व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला दुखी करून कसं चालेल. नाही ना, मला आज नाही जमणार प्रार्थनेला यायला, मी नाही प्रार्थनेत बसू शकत, अमुक व्यक्तीने मला बोलवलेले आहे किंवा अशा प्रकारची गोष्ट आहे ती मला केलीच पाहिजे. मग त्यावेळी आपण माणसाचं ऐकतो आणि प्रभूला नाकारतो. आपण माणसाला महत्व देतो. मग हळूहळू काय होते, एक असं आपण ऐकायला लागल्यानंतर नात्यातलं अमुकाचं तमुकाचं ऐकायला लागल्यानंतर प्रथम आपल्याला एकदा जाऊ दे ना, एकदाच ऐकलेलं, एक प्रार्थना कट होती ते काय होते, मग हळूहळू करताना 1, 2, 3 आणि हळू कशी देवापासून बाजूला उतरतील कळणार सुद्धा नाही आपल्याला, समजणार सुद्धा नाही आपल्याला परमेश्वरापासून कसे बाजूला उतरतील, कळणार नाही आपल्याला. म्हणजे आज आपला विश्वास आहे, हा मी काही झालं तरी ईश्वर सोडणार नाही, काही झालं तरी प्रार्थना सोडणार नाही, पण हळूहळू
उतरतील कळणार, अशा अनेक लोक होते. प्रार्थनेच्या बाबतीत विश्वास होते, काही झालं तरी प्रार्थना सोडणार नाही, कार्य सोडणार नाही. आज त्यांची तोंड सुद्धा केंद्रात दिसत नाही. कशी बाजूला उतरतील समजणार पण नाही तुम्हाला. म्हणून बायबल शिकवते माणसाचं ऐकण्याऐवजी परमेश्वराचं ऐका. आपण देवाचं ऐकणार तर देव आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, परमेश्वर आपली उन्नती करणार, परमेश्वर आपली प्रगती करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे हवं ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देणार. देवाचं ऐका. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते बा, स्तोत्रसंहिता 81 अध्यायामध्ये 13 ते 16 वचनामध्ये त्या ठिकाणी वचन सांगते, माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. मी तेव्हाच त्याच्या वैराचा मोड करीन, त्याच्या शत्रूवर मी आपला हात चालवीन. परमेश्वराचे द्रष्टे त्याला वंश होतील आणि ते सतत धाकत राहतील. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करेन. प्रभू काय म्हणतो, तुम्ही माझे ऐकते तर किती बरे होते. जेव्हा तुम्ही माझं ऐकणार तेव्हाच, तुम्ही माझं ऐकायला सुरुवात करा तेव्हाच मी तुमच्या शत्रूचा मोड करीन. तुम्ही माझं ऐका तेव्हाच मी तुम्हाला आशीर्वादित करीन. मी तुम्हाला गव्हाचे सत्व देईन, पहाडातले मध खाऊ घालीन. मी तुमच्या जीवनात अद्भुत काम करीन जेव्हा तुम्ही माझं ऐकतील. प्रभू म्हणतो म्हणजे माझ्या ऐकायला सुरुवात करा आणि चमत्कार पाहायला सुरुवात होतील. तुम्ही तुमच्या डोळ्याने चमत्कार पाहतील, तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही पाहतील जेव्हा तुम्ही माझं म्हणजे प्रभू येशूचं ऐकतील. आपण प्रभूचं ऐकलं तर चमत्कार घडायला सुरुवात होणार. परंतु आपण प्रभूचं ऐकत नाही, आपण माणसाचं ऐकतो म्हणून फसतो. म्हणून आपण फसलेले आहोत. म्हणून आपल्या जीवनात समस्या आहेत, निराशा, दुःख, संकट आहेत. मनुष्याने काय सांगितलं ताबडतोब खरं वाटते आपल्याला, पट्टी हा बरोबर आहे. पण देव एवढी वर्ष आपल्याला शिकवत आहे ते आपल्याला कळत नाही, ते आपल्याला समजत नाही, त्याकडे आपली दृष्टी लागलेली नाही. हालेलुया. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते मार्क 5 अध्यायामध्ये 21 ते 24 आणि 35 ते 43. याईराची कन्या 12 वर्षाची होती, आजारी पडलेली, मरणास टेकली होती. आणि हा सभास्थानाचा अधिकारी होता याईर. तो येऊन प्रभू येशूला विनंती करतो, माझी मुलगी मरणास टेकलेली आहे, तर आपण येऊन तिला बरे करावे. तेव्हा प्रभू निघाले याईराच्या घरी. इतक्यात याईराच्या 35 पासून, मार्क 5 अध्याय 35 पासून याईराच्या घरची माणसे याईराला सांगत आहेत, याईराकडे येऊन सांगत आहे, आता गुरुजीला त्रास का देता, कशाला देता, मुलगी मेलेली आहे. आता गुरुजीला त्रास का देता म्हणजे येशू थोडं घरी येऊन मुलगी मेलेली आहे ती जिवंत होणार आहे, त्यांच्या सांगण्याचा हेतू होता. मग ते म्हणत आहे की गुरुजीला का त्रास देता, मुलगी मेलेली आहे. पण बायबल सांगते 35 आणि 36 वचनात प्रभूने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, तर सभास्थानाच्या अधिकाऱ्याला याईराला म्हटले, भिवू नको, धीर मात्र धर. प्रभू काय म्हणत आहे, प्रभू त्या जे लोक अडथळे आणत आहे, अडखळण आणत आहे, त्याचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे, चमत्काराला थांबवत आहे, प्रभू त्याकडे लक्ष पण देत नाही. बायबल सांगते प्रभूने त्यांच्याकडे लक्ष न देता प्रभूने त्या माणसाला यायला म्हटलं, भिवू नको, धीर मात्र धर, विश्वास मात्र ठेव. आणि प्रभू याईराच्या घरी गेले आणि प्रभूने त्या मुलीला म्हटलं, मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मेलेली मुलगी जिवंत झाली. प्रभूने म्हटलं हिला काहीतरी खावे असते. माझी मुलगी मेली होती ती जिवंत झाली. प्रभूने सुद्धा त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि याईराने पण लक्ष देऊ नये म्हणून प्रभूने याईराचा पण विश्वास मजबूत केला. तू काय लोकांकडे लक्ष देतोस, हे तुझ्या चमत्काराला थांबवत आहे. लक्षात ठेवा प्रभू आपल्या जीवनात कार्य करत आहे, पण बाहेरची व्यक्ती येणार आणि आपल्याला प्रभूपासून बाजूला करणार. आता थोडं तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे, एवढी वर्ष आहेत ना प्रार्थनेत, नाही काही झालं तर आता काय होणार. एक काम करा, इथून दुसऱ्याकडे आपण जाऊ, तिथे नक्की चमत्कार होते. असे लोक येणार आणि तुमच्यामध्ये अडखळण उत्पन्न करणार. तेव्हा तुम्हाला काय करायचंय, त्यांचं ऐकायचंय की प्रभूचं ऐकायचंय, हा निर्णय तुमचा आहे. प्रभू येशूने स्वतः लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि याईराने पण देऊ नये म्हणून याईराला प्रभूने धीर
आज प्रभू आपल्याला हेच सांगत आहे, लोकांच्या बोलण्याकडे का तुम्ही लक्ष देता? ते तुम्हाला माझ्यापासून दूर करतात, माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतात. त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष का लागते? तुम्ही का माझं ऐकत नाही? माझं ऐकाव्यास का तुम्ही मान्य होत नाही? स्तोत्रसंहिता 21:8 ओ माझ्या लोकांना ऐका, मी तुम्हास बोध करीतो. इस्रायला, तू माझे ऐकशील तर बरे होईल. प्रभू म्हणतो, माझं ऐका, मी तुम्हाला बोध करतो. तुम्ही माझं ऐकतील तर बरे होईल. ऐका तुम्ही माझं, प्रभू म्हणतो. आपण जर प्रभूचं ऐकलं, प्रभूमध्ये जीवन जगले, तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, तर प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या समस्यातून, आपल्या संकटातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. परमेश्वरचं आपल्याला ऐकायचं, प्रभूचं वचन आपल्याला पूर्ण रीतीने आत्मसात करायचं. देवाचं ऐकणार तर आपला उद्धार आहे, आपलं तारण आहे, आपली उन्नती आणि आपली प्रगती. पण देवाचं जर आपण ऐकणार नाही तर आपला उद्धार आणि आपले तारण मुलीच होऊ शकणार नाही. प्रभू म्हणतो, तुम्ही माझे ऐका. प्रभूचं ऐकायचं आपल्याला, माणसाचं ऐकायचं नाही. मनुष्य येणार परमेश्वरापासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करणार, देवाच्या गोष्टीपासून दूर करणार. फक्त ते तुम्हाला काही सांगणार, इकडे गेल्यावर तुम्हाला आरोग्य मिळेल, शांती मिळेल, बंधनं तुटेल, बस या देवी गोष्टीच्याच मागे. पण आध्यात्मिक गोष्टी कुठे मिळतील? आध्यात्मिक गोष्टीचा का विचार आपण करत नाही, फक्त देहाचा विचार. अनेक लोक, अनेक प्रार्थना संघामध्ये अनेक लोकांची हेतू काय माहिती? फक्त हिलिंग झाली पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, धंदा झाला पाहिजे, बस. पण आध्यात्मिक घडण, स्वर्गीय राज्य कसे मिळेल याकडे माणसाचं लक्ष नाही. फक्त देवी गोष्टी पाहिजेत, फक्त आरोग्य पाहिजे, धंदा व्यवसाय पाहिजे, यश मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, बस. परंतु स्वर्गीय राज्य कसं मिळेल या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाही. मग देवी गोष्टी मिळवणारे लोक काय करतात? देवी गोष्टी मिळाल्या, इच्छा पूर्ण झाल्या का मग ते प्रार्थना सोडतात, मग ते प्रभू येशूला सोडतात आणि पुन्हा जगात भटकतात. आणि मग काही संकट आलं की परत येतात. फक्त त्यांना एवढंच माहिती असतं, आरोग्य पाहिजे, शांती पाहिजे, धंदा पाहिजे, बस. स्वर्ग नको त्यांना, फक्त दैहिक इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आध्यात्मिक गोष्टी नको त्यांना. म्हणून अशी लोक टिकत नाही, स्थिर राहत नाही. या ठिकाणातून त्या ठिकाणी, त्या ठिकाणातून अमुक ठिकाणी ते नेहमी भटकत असतात, फिरत असतात. एका ठिकाणी ते स्थिर राहत नाही, कारण त्यांना आध्यात्मिक गोष्टीची गरज नाही, त्यांना दैहिक गोष्टीची गरज आहे. त्यांना फक्त दैहिक गोष्टी पाहिजे. म्हणून ते एका प्रार्थनेत स्थिर राहणार नाही. ते पास्टर बदलतात, प्रार्थना संघ बदलतात, अर्थात ते येशू ख्रिस्ताला नाकारतात. हालेलुया, हालेलुया. ज्याला स्वर्गाच्या राज्यात जायचंय, जो आध्यात्मिक गोष्टीसाठी तहानलेला आहे, तो येशू मध्ये स्थिर राहणार. त्याचं लक्ष फक्त प्रभू येशूकडे असणार. तो प्रभूच्या वचनानुसार, नियमानुसार आणि आज्ञेनुसार चालण्याचा प्रयत्न करणार. परमेश्वराच्या मार्गानुसार चालण्याचा तो प्रयत्न करणार आणि परमेश्वर पिता त्याची घडण करणार आणि स्वर्गीय राज्यापर्यंत प्रभू त्याला नेणार. हालेलुया. म्हणून वचन काय सांगते पहा, यशाया 1:19 तुम्ही माझ्या ऐकाव्याला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फल खाल. वचन काय सांगते? तुम्ही माझ्या ऐकाव्यास मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फल तुम्ही खाणार. देवाचं ऐकलं तर फायदा आहे. प्रभूचं जर आपण ऐकलं तर उत्तम फल आपण खाणार. उत्तम लाभ आपल्या जीवनामध्ये घडला जाणार जेव्हा आपण देवाचं ऐकणार, जेव्हा आपण प्रभूचं ऐकणार. यशाया 55:2-3 परमेश्वर पिता काय म्हणतो की मात्र तुम्ही माझं ऐका, या माझ्या जवळ या, मी तुम्हाला पौष्टिक अन्न देईन. माझ्याकडे माझं ऐका, माझ्याकडे कान द्या, माझ्याकडे मन लावा. म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद मी तुम्हाला देईन. जो अनुग्रह, जो आशीर्वाद मी दाविदाला दिला तोच मी तुम्हाला देईन, जो तुम्ही माझं ऐकणार, जो तुम्ही माझ्याकडे येणार. तुम्ही माझ्याकडून पौष्टिक गोष्टी मिळवणार, तुम्ही माझ्याकडून अशा गोष्टी मिळवणार ज्या तुमच्या जीवनात लाभदायक असणार. तुमची उन्नती आणि प्रगती होणार जेव्हा तुम्ही माझं ऐकणार. प्रभू येशू म्हणतो, प्रभूचं ऐकलं तर आपला फायदा आहे, आपली उन्नती, आपली प्रगती, आपलं तारण आहे जर आपण प्रभू
प्रभूचं ऐकलं तर आपली बंधने तुटणार, आपल्या जीवनात चमत्कार घडणार जर परमेश्वराचं आपण ऐकलं तर. हालेलुया. पुढे वाचायचं संधी मार्क 10 मध्ये 46 वचनापासून 52 वचनापर्यंत आणला बारतिमय. वचन काय संधी प्रभू एरवीच्या रस्त्यावरून जात असताना हा आणला बारतिमय जो होता तो प्रभू जाते त्याने ऐकले. त्याला कळाले की नाझरेतकर येशू इकडून जात आहे. म्हणून तो ओरडू लागला, ओ येशू प्रभू दाविदाचा पुत्र माझ्यावर दया कर. पण लोकांनी त्याला दटावलं, धमकावलं की गप्प बस म्हणून. तेव्हा त्याने गप्प बसायला होतं की नाही? बघा त्या आणल्या माणसाने विचार करायला पाहिजे होता, हे लोक मला गप्प बसतात तर मी गप्प बसतो, कारण मी आणलंय मला भीक मागावी लागते आणि हेच तो लोक मला भीक देतात. मी जर आता इथे काही केलं तर मात्र मला खायला पण मिळणार नाही, मग मी कोणाकडे भीक मागणार? हा विचार केला नाही त्याने, कोणाचं ऐकलं नाही. हे लोक मला देव दे ना देव मला काही पडलं नाही तरी तो हाक मारत राहिला. त्याला एवढं माहिती होतं जर माझी येशू बरोबर भेट झाली तर मला मानवाची गरज नाही, मला भीक मागण्याची गरज लागणार नाही, मला इकडे बसण्याची गरज लागणार नाही, माझं जीवन लाचार नसणार, मी या सर्व बंधनातून मुक्त होणार, मला ह्या लोकांचं ऐकायची गरज लागणार नाही आणि आता पण मी ऐकणार नाही. मला येशूला आवाज द्यायचा आहे. तो आणखीन जोराने येशू ख्रिस्ताला आवाज देऊ लागला आणि जेव्हा तो प्रभू येशूला आवाज देत होता तेव्हा प्रभू थांबले आणि जे त्याला दटावत होते ना, ओरडत होते, धमकावत होते, गप्प बस, प्रभूने त्यांनाच म्हटलं त्याला घेऊन या. तर त्याने म्हटलं शांत राहा, तो तुला बोलावित आहे. आणि जेव्हा तो प्रभूकडे आला, प्रभूने म्हटलं मी काय करू तुझ्यासाठी? म्हटलं मला दृष्टी हवी, मला पाहायचंय. आणि प्रभूने म्हटलं तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि मात्र त्याला दृष्टी आली, त्याला दिसू लागली, तो पाहू लागला. आता हा आणला व्यक्ती ज्या प्रभूने त्याला बोलवलं, आपलं अथरून आपलं जी वस्तू होती सर्व टाकून दिलं त्याने आणि वस्त्र टाकून दिलं आणि प्रभूकडे आला. कारण जर मला प्रभू आवाज देते तर मला आता या जगाची गरज नाही, या वस्त्राची भीक मागून ज्याच्यावर मी बसायचो भीक मागण्यासाठी त्याची आता मला गरज नाही, या लोकांचं ऐकण्याची आता मला गरज नाही, कारण येशू ख्रिस्त प्रभू येशू मला बोलावत आहे. आपल्या जीवनात आज आपण कोणाचं ऐकायला तयार आहोत, कोणाला आवाज द्यायला तयार आहोत आणि प्रभूच्या मागे चालत आहोत. लोक अनेक तुम्हाला आवाज देणार, गप्पा बसा, शांत बसा, काय चाललंय तुमचं, जाऊ नका येशूकडे, अशा अनेक लोक दटावणार, धमकावणार. मग काय करणार? गप्पा बसणार की अधिक जोरात ओरडणार, अधिक प्रभूच्या मागे लागणार? काय करायचंय निर्णय आपला आहे. हालेलुया. लोक बोलणार आणि आपल्याला परमेश्वरापासून बाजूला करणार. जर त्यावेळी त्या बारतिमयने त्या लोकांचं ऐकलं असतं आणि गप्प बसलं असता तर आयुष्यात कधीच पाहू शकला नसता. प्रभू येशू बरोबर त्याची भेट कधीच झाली नसती. तो त्या अनुग्रहाला, त्या आशीर्वादाला गमावून बसला असता. कारण प्रभूची शेवटची वेळ होती एरियोतून जाण्याची यरुशलेम. कारण त्यावेळी प्रभू यरुशलेमेत जाण्यासाठी निघाले होते. शेवटचा प्रवास होता एरियोतून यरुशलेमेत जाण्याचा प्रभूचा. कारण त्याच वेळी एरियोतून यरुशलेमेत जाऊन प्रभूचा शेवट म्हणजे वधस्तंभाचा दिवस जवळ आला होता आणि प्रभूला त्यावेळेला क्रुसावर खिळण्यात येणार होते. म्हणून शेवटचा प्रवास होता, म्हणजे परत प्रभू त्याला भेटला नसता. जर तो गप्प बसला असता, त्यांनी लोकांचं ऐकलं असतं तर आरोग्य मिळालंच नसतं, दृष्टी लाभलीच नसती, उद्धार झालाच नसता. हालेलुया. हालेलुया. आज आपण परमेश्वरचं वचन आत्मसात करत आहोत तर परमेश्वर किती आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून प्रभूचं ऐका, प्रभूला आवाज द्या, प्रभूच्या मागे चला. लोकांचं ऐकायला जाणार तर तुम्ही फसणार, लोकांचं ऐकणार तुम्ही नुकसानात पडणार. तुम्ही विचार करा, आज एवढी वर्ष आपण प्रार्थनेत आहोत, प्रार्थनेत आपले उद्धार झालेले आहेत, तारण झाले, अनेक बंधनं तुटलेले आहेत, समस्या संकटे दुःख दूर झालेले आहेत, अनेक मोठे मोठे आजार बरे झाले आहेत. आज शांतीत आहे, सुखात आहे, घरदार आहे, धंदा पाणी, मुलं बाळ आहे, कुटुंब आहे आणि सर्व व्यवस्था झालेले आहे आणि आता सर्व मिळाले आणि आता मिळून मात्र प्रार्थनापासून बाजूला उतरतात. तर विचार करा किती शिक्षा होणार तुम्हाला. जर असं आपण केलं, प्रभूला सोडलं, प्रार्थना बदलत राहिले, या ठिकाणी स्थिर, त्या ठिकाणी स्थिर, या ठिकाणी स्थिर नाही, त्या ठिकाणी स्थिर नाही, तर मात्र आपण प्रभूमध्ये कधीच स्थिर राहू शकत नाही. प्रार्थना प्रभू येशूची आहे, माणसाची नाही. म्हणून प्रभूला धिक्कारू नका, प्रभूला नाकारू नका, प्रभूमध्ये स्थिर राहा. कुठेही प्रार्थनेत एका ठिकाणी स्थिर राहा आणि एका ठिकाणी स्थिर राहून परमेश्वराच्या वचनात चला. या हा बरा, तू बरा, इथे चालले, तिथे चालले, तर तुम्ही स्थिर राहू शकत नाही. पहिली गोष्ट तुमचं मन स्थिर आहे म्हणून या मांडवातून त्या मांडवात, त्या मांडवातून ह्या मांडवात तुम्ही फक्त उड्या मारत राहणार.
आणि उद्धार तर होणार नाही, तारण तर होणारच नाही. म्हणून एका ठिकाणी स्थिर राहा, परमेश्वरच्या योजनेत चला, प्रभूच्या वचनामध्येच चाला, की ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. प्रभूच्या आशीर्वादाने, कृपेने आपण मात्र पूर्ण रीतीने भरले जाणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते माणसाचं ऐकू नका. येशू 51:7-8 वचनात, हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. प्रभू काय म्हणतो? प्रभू म्हणते धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवीतील, त्यास भिवू नका, त्यांच्या निंदेस घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर बघशील, लोकरीप्रमाणे त्यास किडा खाऊन टाकेल. माझा नाही तर सर्व काळ टिकेल, पिढ्यान पिढ्या राहील. काय म्हणतो प्रभू? प्रभू म्हणतो की मात्र तुम्ही धर्म जाणणारे लोक आहात ना, नवीन लोक नाही मिळत की तुम्हाला काय माहिती नाही. माहिती झालेली आहे तुम्हाला, प्रार्थनेची, वचनाची, कार्याची, सेवेची माहिती घडलेली आहे. प्रभू येशू कोण आहे तुम्हाला समजलेले आहे. प्रभूने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिलेलं आहे. आपल्यासाठी प्रभू मरण पावले, आपल्यासाठी प्रभू क्रूसावर किल्ले गेले, प्रभूने रक्त सांडले, आपल्यासाठी मृत्यू पावले, पुन्हा उठविले गेले आणि परत न्यायाला सुद्धा आपल्याला येणार आहे. तुम्हाला कळाले ना, बायबल सांगते, समजले ना तुम्हाला आता, मग लोकांचं ऐकू नका. मग भले लोकांना तुमची निंदा करो, छळ करो, अपमान करो, बदनामी करो, तुम्हाला नावे ठेवू तरी लक्ष देऊ नका लोकांकडे. प्रभू म्हणतो तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका. जे लोक तुमच्यामध्ये अडथळे आणतात, तुमची निंदा करतात, प्रभू म्हणतो की मात्र त्यांचा नाश होईल. कसा पहा, वस्त्राप्रमाणे त्यास कसर भक्षील, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन त्यांचा नाश होईल. नष्ट होतील ते. पण तुम्ही स्थिर राहा, लोकांचं ऐकायला जाऊ नका. तुम्ही स्थिर राहा आणि माझ्या मार्गात आणि माझ्या वचनात चालत राहा. आपल्याला टिकून राहायचंय, आपल्याला स्थिर राहायचंय, आपल्याला प्रभूच्या वचनानुसार, योजनेनुसार आपल्याला चालायचंय. मग प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, मग प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, मग प्रभू आपल्या जीवनातल्या समस्या मात्र दूर करणार, सर्व संकटे मात्र प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार. स्थिर राहायचं आपल्याला प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात, प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला चालायचंय, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला चालायचंय, प्रभूचं ऐकायचंय, मानवाचं ऐकायला जाऊ नका, नाहीतर आपण फसणार. उत्पत्ती 3:1-24. बायबल काय सांगते? आदाम आणि हव्वा. उत्पत्ती 3:मध्ये सैतान सापाचं रूप घेऊन सापात प्रवेश करून या स्त्री जवळ आला आणि स्त्रीला प्रश्न करू लागला. बघा, देवाने निर्माण केले सर्वांचरणामध्ये सर्प फार दूर म्हणजे हुशार होता आणि मात्र या सैतानाला पण खाली टाकलेला साप म्हणून. प्रकटीकरण 12:7-9. सैतानाला खाली टाकलेलं साप जुनाट म्हणजे जुना पुराणा साप म्हणून त्याला खाली टाकलं होतं. आता देवाने जे काही सृष्टीत निर्माण केलं होतं त्या निर्मितीमध्ये सापांना पण निर्माण केलेलं. आता सैतान पण साप बनून पडलेले आहे. तर या ठिकाणी काय घडलं? सैतान साप बनला आणि साप बनून देवाने बनवलेल्या सापाबरोबर मैत्री केली. मग या दोघांची मैत्री झाली आणि जेव्हा मैत्री झाली तेव्हा सैतान जो साप आहे त्या सापाने देवाने बनवलेल्या सापामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ही स्त्री जेव्हा एदन बागेत होती तेव्हा तो साप त्या ठिकाणी आला. त्यामुळे त्या स्त्रीला कळलं नाही या सैताने की काय हा आपल्या बागेतला साप आहे आणि तो तिच्याशी बोलू लागला आणि तिला म्हणू लागला, काही देवाने तुम्हाला बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मनाई केली? देवाने काय म्हटलं होतं? एका झाडाचं फळ खायचं नाही. उत्पत्ती 2:15-17. पण तू उलटा प्रश्न विचारतो, काय देवाने तुम्हाला बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मनाई केले? तिला वाटलं माझं डोकं जास्त आहे, माझी बुद्धी जास्त काम करते. तिने होतं ते सर्व ओकून टाकलं. सैतान त्याचाच फायदा घेतला. ती काय म्हणते? देवाने आम्हाला बागेतल्या सर्व झाडाचं फळ खाण्यासाठी मोकळीक दिलेली आहे, सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मोकळीक दिले, फक्त मध्यभागी असं झाडाविषयी देवाने म्हटले ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्व सांगून टाकलं. त्याचा फायदा सैतानाने घेतला आणि तो म्हणत आहे देवाला हे ठाऊक आहे की मात्र तुम्ही खरोखर मानणार नाही, कारण ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील, तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. सैतान हा सर्प तिला काय म्हणतो? देवाच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करतो. देवाच्या विरुद्ध तिला सांगतो की तू देवाचा ऐकू नकोस. देवाला माहितीये फळ खाल्यावर तुम्ही देवासारखे होतील, म्हणूनच देवाने तुम्हाला फळ खायला मनाई केले, बंद केलंय. माझं आहे तू फळ खा, फळ जर तू खाल्लं तर तू देवासारखी होशील.
पण तिने बुद्धीचा थोडा पण वापर केला नाही. देवाने अगोदरच आम्हाला त्याच्यासारखं बनवले, पण हा जो साप आहे ना देवासारखा दिसत न मिळत तो मला काय बनवेल. स्वतःची बुद्धी गहाण ठेवली सैतानाकडे. या हव्वेने तिने सैतानाचं ऐकलं, त्या सापाचं ऐकलं, पण देव तिच्याशी इतकं बोलत. दररोज परमेश्वर पिता शिलुप्याचा वार म्हणजे संध्याकाळची वेळ, संध्याकाळी दररोज देव पिता भेटायला यायचा त्यांना. दररोज संध्याकाळी भेटायला यायचा, त्यांच्याशी बोलायचा परमेश्वर पिता. परंतु तरी देवाच्या गोष्टी ओळखू शकले नाही. देवाने मला घडवले, बनवले, आमच्या खाण्यापिण्याची सर्व सोय केली. सापाने काय केले, मग मी कशाला सापाचं ऐकू, हा विचार केला नाही. तिने त्या सापाचं ऐकलं, फळ खायला तयार झाली, फळ तोडलं, खाल्लं, नवऱ्याला पण दिलं. त्याने पण आदामाने पण आपल्या बायकोच ऐकलं, देवाचं ऐकलं नाही. त्याने पण बायकोच ऐकलं, त्याने पण फळ खाल्लं, दोघांनी पण. आणि परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली. मन देवाचा क्रोध भडकला. देवाने दोघांना इथून बागेतून बाहेर काढून टाकलं. क्लेश, आपत्ती, पीडा, मृत्यू सर्वांनी प्रवेश केला त्यांच्या जीवनात. का? सैतानाचं ऐकल्या मुले फसले गेले. आज सैतान कोणाच्या पण रूपात येणार, आपल्या कुटुंबातल्या, नात्यातल्या, परिसरातल्या, मित्रमैत्रिणीच्या, ओळखीच्या, न ओळखीच्या कोणाच्या पण रूपात येणार आणि आपल्याला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार. परमेश्वरापासून आपल्याला बाहेर काढण्याचा सैतान प्रयत्न करणार. मग कोणाचं ऐकणार, देवाचं की सैतानाचं, मानवाचं? हा विचार आपल्याला करायचा. आपण फसले जावे, परमेश्वरापासून दुरावे म्हणून सैतान अनेक कारस्थाने रचणार, अनेक कट रचणार तो. पण आपण जर प्रभूमध्ये स्थिर आहोत, प्रभूच्या वचनात चालत आहोत, तर आपण डळमळू शकणार नाही, आपण कमजोर पडू शकणार नाही. लोकांचं ऐकायला जाणार तर नुकसानात सापडणार. प्रभूचे एका जण आपल्याला घडवले, बनवले, आपली निर्मिती, आपली उत्पत्ती केले, त्या परमेश्वराकडे आपले लक्ष द्या. आपलं लक्ष प्रभूमध्ये केंद्रित करा, ज्याद्वारे प्रभू आपला उद्धार करणार, आपलं तारण करणार. मानवाचं ऐकायला जाणार तर तुम्ही फसणार. लक्षात ठेवा, स्वर्गात प्रभू येशू येणार आहे. आपल्याला नेण्यासाठी प्रभू येशू येणार आहे. त्या प्रभूकडे आपले लक्ष केंद्रित करा. प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. येशू 48 अध्यायामध्ये 18 ते 19 वचनामध्ये, तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते, मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती. तुझा वंश रेती इतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणा इतके असते. त्याचे नाव मजसमोर उच्चत पावले नसते, ते नष्ट झाले नसते. प्रभू म्हणतो, तू जर माझ्या आज्ञा खरोखर मन लावून, लक्ष लावून जर ऐकता तर किती बरे होते. मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटेसारखी उचवलेली असती. तुझे संतान रेतीच्या वालूसारखे वाढले असते. प्रभू म्हणतो, तू जर माझं ऐकायला तयार झालास तर तुझी शांती नदीप्रमाणे, विपुल वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझी शांती वाढेल. तुझी धार्मिकता लाटेप्रमाणे उचबले, उंच गर्जना करेल लाटेप्रमाणे तुझी धार्मिकता. तुझी संतती, तुझी पिढी, तुझी मुलं बाळं, तुझा वंश समुद्राच्या वालूच्या रेतीत अगणित होईल आणि कधीच उच्चत पावणार नाही, तर उद्धार पावेल. आपण परमेश्वराचं ऐकलं तर उद्धारच उद्धार आहे, तारणच तारण आहे, उन्नतीच उन्नती आहे जर आपण प्रभूचं ऐकलं तर. पण मानवाचं ऐकायला जाणार तर नाशात, संकटात आणि दुःखात आणि निराशात सापडणार. म्हणून प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या वचनाप्रमाणे, प्रभूच्या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचं. प्रभू आपला उद्धार करणार, प्रभू आपली बंधने तोडणार. सर्व समस्या, सर्व निराशा प्रभू आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर करणार. कारण आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. आपला प्रभू येशू अद्भुत परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर पिता आहे. अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे, अद्भुत चमत्कार घडवणारा परमेश्वर पिता आहे. त्या प्रभूच्या मार्गात, वचनात आणि प्रभूच्या नियमामध्ये आपल्याला चालायचंय. प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला जीवन मात्र जगायचंय. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते मत्ती 20 अध्याय 29 ते 34 वचन. तिकडे 2 आणल्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे की त्याही वेळेला प्रभू यरीतून जात होते आणि तिथे 2 आणले व्यक्ती होते. आता आपण मार्क मध्ये पाहिलं आणला बार्तिमे आणि इकडे 2 आणले व्यक्ती. आता मात्र प्रभू त्या एरियाच्या रस्त्यावरून जात होते, मग तिकडे मात्र लोक भीक मागायला बसायचे.
म्हणजे अनेक लोक असतील, अनेक आणले तिथे असतील. मग बार्तिमेयूची पण प्रभू बरोबर भेट झाली असणार आणि 2 आणल्या व्यक्तीची पण प्रभू बरोबर भेट झाली असणार, कारण प्रभूचा येरिहोचा प्रवास त्यावेळी शेवटचा होता. आणि मात्र 2 आणले व्यक्ती त्या ठिकाणी आहेत आणि ते मात्र प्रभूला आवाज देते, ओ येशू दावीद पुत्र आम्हावर दया करा. तेव्हा त्यावेळी त्यांना लोकांना धमकावलं गप्प बसा म्हणून, परंतु ते पण अधिक जोराने ओरडू लागले, हो प्रभू दावीद पुत्र आम्हावर दया करा. त्या प्रभून थांबले आणि प्रभून त्यांना आपल्याकडे बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करा अशी तुमची इच्छा आहे. त्याने म्हटलं आमचे डोळे उघडावे. त्या प्रभूने त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला आणि तत्क्षणी त्यांना दिसू लागले, ताबडतोब दिसू लागले आणि ते प्रभूच्या मागोमाग चालू लागले. आता बाहेर तिथे असलेले 2 आणले व्यक्ती ते पण प्रभूला आवाज देत आहे आणि लोक त्यांना दटावते धमकावते, परंतु ते कोणाकडे लक्ष देत नाही. त्याने हा विचार केला नाही, हे लोक तर आम्हाला मदत करतात, आम्ही भीक मागतोय, आम्हाला देतात, भीक देतात, आम्ही आणल्यावर रस्ता पार करा इथून तिथे जाण्यासाठी, आम्हाला लोकांचीच गरज आहे, मग या लोकांचं आता आम्ही ऐकलं पाहिजे. हा विचार केला नाही. ते फक्त प्रभूला आवाज देत राहिले. त्यांना माहिती आहे प्रभू बरोबर जर आमची भेट झाली तर आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही, आणि म्हणूनच ते आवाज देत राहिले आणि प्रभू थांबले. आणि प्रभू थांबल्यानंतर प्रभूने त्यांना दृष्टी दिली, त्यांना दिसू लागले, ते प्रभूच्या मागोमाग गेले. आता परत त्यांना भीक मागण्याची गरज लागली नाही. आपण आज कोणाला आवाज देत आहोत, कोणाच्या मागे चालत आहोत? जर आपण प्रभूला आवाज देत आहोत, प्रभूच्या मागे चालत आहोत, तर लोकांचं ऐकायची आपल्याला गरज नाही, लोकांच्या मागे लागायची आपल्याला गरज नाही. आपल्याला प्रभूकडेच लक्ष द्यायचंय. लोकांना दटाव, ओरडो, धमकाव, काही सांगू, लक्ष देऊ नका. प्रभूने तर काय म्हटलं माहितीये, योहान 8 अध्यायामध्ये प्रभू येशू तर त्या लोकांना म्हणतात ते विरोध करत आहे, प्रभू एवढं सांगू त्यांना पटत नाही, म्हणून प्रभू तुम्ही तुमच्याशी बोलावं तरी कशाला. योहान 8 अध्यायामध्ये 25 यावरून ते त्याला म्हणाले, तुम्ही कोण आयुष्य? त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हाला जे सांगत आलो तेच नाही का? तिकडे 2 आकडा टाकले, त्याचे स्पष्टीकरण खाली दिले, तुमच्याशी मी बोलावे तरी कशाला, काहीच फायदा नाही तुमच्याशी बोलून, एवढं सांगत आलो मी पहिल्यापासून, मीच प्रभू आहे, पण तुम्ही ऐकायला तयार नाही, मग आता मी तुमच्याशी बोलू तरी कशाला, काहीच फायदा नाही तुमच्याशी बोलू. प्रभू या यहुदी लोकांना म्हणत आहे की मात्र मी तुमच्याशी बोलावं तरी कशाला, सांगत आलोय ना मीच तो प्रभू आहे, पण तुम्हाला पटतच नाही, म्हणून प्रभू म्हणतो मी तुमच्याशी बोलावे तरी कशाला. प्रभूला माहिती लोकांना पटत नाही, तर आपण बाजूला उतरलं पाहिजे. अनेक लोक जे प्रभू विरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध आहेत, तर त्यांच्यापासून बाजूला उतरा, नाहीतर ती तर बाजूला आहेत, ते आपल्याला पण प्रभूपासून बाजूला करतील. त्यांना प्रार्थनेच्या गोष्टी पटत नाही, कार्याच्या गोष्टी पटत नाही, त्यांना किती सांगा नाही पटत, त्यांना नाही पटत, त्यांच्यापासून बाजूला, नाहीतर ती व्यक्ती तुम्हाला पण ओरडेल, तुम्हाला पण परमेश्वरापासून दूर करेल. प्रभूने पण म्हटलं मी तुमच्याशी बोलावं कसलं, एवढी वेळ सांगत आलोय की नाही मी तुम्हाला, पण नाही तुम्हाला कळत, नाही पटत, बाजूला. तुमच्याशी बोलून पण फायदा नाही, प्रभू बोलले सुद्धा नाही त्यांच्याशी. जे लोक परमेश्वरापासून आपल्याला दूर करत आहे, त्यांना देवाच्या गोष्टी पटतच नाही, प्रार्थनेच्या गोष्टी पटतच नाही सांगितलं तर उलट विरोधच करतात, तर त्यांच्यापासून बाजूला उतरा, नाही तर ते पण तुम्हाला बाजूला करतील. हालेलुया, हालेलुया. आपल्याला प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, प्रभूच्या वचनात चालायचंय, प्रभूच्या नियमात चालायचंय. माणसाचं ऐकायला जाणार तर आपण फसणार, नुकसानात सापडणार आणि आपण आपल्या जीवनाचा अंत आणि नाश करणार. म्हणून कोरिंथीकरास पहिले पत्र 2:4-5 तुमचा विश्वास माणसाच्या बुद्धिमत्ता उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला असावा. संत पौल काय म्हणतो, तुमचा विश्वास माणसाच्या बुद्धीवर नाही, देवाच्या सामर्थ्याच्या. मनुष्य सांगणार काय तुम्ही प्रार्थनेला जाता, उठले सुटले कामधंदा आहे की नाही तुम्हाला, सतत प्रार्थना घेऊन काय करणार आहे तुम्ही, की मात्र हे करा ते करा, इकडे पण गेलं पाहिजे, तिकडे पण गेलं पाहिजे, जगाच्या रीतिरिवाजामध्ये पण सहभाग झाला पाहिजे, अनेक गोष्टी तुम्हाला सांगणार. माणसाची बुद्धी आहे ती, आणि त्या बुद्धीवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर फसले. बायबल सांगते माणसाच्या बुद्धीवर नाही, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. देव कसं कार्य करतो, कसं चिन्ह घडवतो, कसं चमत्कार घडतो, लोकांची बंधनं तुटतात, प्रार्थनेत शांती मिळते, आनंद मिळतो, हे अनुभवा तुम्ही, आणि तुम्ही अनुभवता. मग ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. लोक काय सांगतात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, माणसाच्या बुद्धीचा वापर करू नका, तर देव कसं कार्य करत आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. परमेश्वर कसं चमत्कार करत आहे त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, ज्याद्वारे प्रभू आपला उद्धार करणार, प्रभू आपले तारण करणार आणि प्रभू आपली बंधने मात्र तोडणार. हालेलुया. वचन संत योहान 7 अध्यायामध्ये 45 वचनापासून 47 पर्यंत
धरण्यासाठी. प्रभू कुठे चुकतो, कुठे काय करतो हे मात्र पकडण्यासाठी एक कामदार पाठविले होते. योहान 7:32 बायबल सांगते की मात्र परुषांचे कानावर आले, मग मुख्य याजक परुष यांनी त्याला धराव्यास कामदार पाठविले. आता हे प्रभूला पकडण्यासाठी आले होते. या परुषी आणि मुख्य याजकांचं ऐकून ते प्रभूला विरोध करायला आले होते. कामदार प्रभूला धरण्यासाठी, पकडण्यासाठी आले होते. पण जेव्हा त्याने प्रभूच्या गोष्टी ऐकल्या, प्रभू काय करत आहे, काय बोलत आहे, या गोष्टी जेव्हा त्या कामदाराने ऐकल्या, पाहिल्या, तेव्हा ते प्रभूला धरायला गेले नाही. उलट रिकामे आले परुषी आणि मुख्य याजकांकडे. आणि मात्र ते परत रिकामे आले. तेव्हा मात्र त्याने प्रभूला धरले नव्हते, तर रिकामे परत आले. तेव्हा कामदाराने त्याला काय उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. त्या परुषाने मुख्य याजकाचा, तुम्ही फसला आहात. पण ते फसले नव्हते, त्याने सत्य ओळखलं होतं. मुख्य याजक आणि परुषी या लोकांचं ऐकून एक कामदार प्रभूला धरण्यासाठी गेले होते, पकडण्यासाठी गेले होते. पण प्रभूला पकडू शकले नाही. जेव्हा त्याने प्रभूच्या गोष्टी ऐकल्या, त्याने काय म्हटलं, कोणी मनुष्य त्याच्यासारखा कधीच बोलला नाही, प्रभू येशू सारखा. आणि जेव्हा प्रभूच्या गोष्टी या कामदाराने ऐकल्या, तेव्हा प्रभूला पकडण्यासाठी पुढे गेले नाही, तर प्रभूच्या गोष्टी कळाल्यामुळे जाऊन ते मुख्य याजक आणि परुष लोकांना म्हणाले, त्याच्यासारखा कोणी कधीच बोलला नाही. त्यांना सत्य कळाले, त्यांना सत्य समजले की आम्ही या शास्त्री परुषी मुख्य याजकांचं ऐकायची गरज नाही, कारण त्याची शिकवण योग्य आहे, प्रभू येशूची शिकवण. हालेलुया. कामदाराने हा विचार केला नाही, आम्ही कामदार आहोत, आम्ही काम करणारे लोक आहोत, आणि आम्ही जर केलं नाही तर आम्हाला कामावरून काढतील, आम्हाला पगार पैसे मिळणार नाही. हा विचार केला का नाही, काय व्हायचं ते होते. पण प्रभू सांगतो ते बरोबर आहे. भले नोकरी आमची कमावली तरी चालेल, नाही पगार मिळाला तरी चालेल, पण प्रभू सांगतो ते बरोबर आहे. आम्हाला ह्या लोकांचं ऐकायचं नाही, प्रभू येशूचं ऐकायचं आहे. कारण प्रभू जे सांगतो तेच योग्य आहे, तेच बरोबर आहे. प्रभूचं जर आज आपण ऐकणार तर आपला उद्धार होणार, आपले तारण होणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती होणार. प्रभूच्या मार्गावर आपल्याला चालायचंय, प्रभूच्या वचनामध्ये आपल्याला जीवन जगायचंय, प्रभूच्या वचनामध्ये आपल्याला वाटचाल करायचे. देवाचं ऐकणार तर कधी फसणार नाही. म्हणून अनेक लोक तुम्हाला येतील, मात्र प्रभूपासून दूर करण्याचा प्रयत्न करतील. ऐकू नका, ते लोक तर नाशात सापडलेलेच आहेत, ते तुम्हाला पण तिकडेच नेतील. सावध राहा, प्रभूमध्ये स्थिर राहा, मजबूत राहा. ऐकायला जातील, तुम्ही फसतील. पुढे कोणती घटना, कोणती परिस्थिती ना सांगू शकत नाही. अनेक लोक सांगतात, प्रार्थना सोडून गेली, याचं ऐकलं, त्याचं ऐकलं, आणि मग काही दिवसांनी, काही महिन्याने, काही वर्षांनी परत इकडे चाले आणि सांगू लागले, आम्ही चूक केली प्रार्थना सोडून, प्रभूला सोडून, या व्यक्तीचं ऐकून, त्या व्यक्तीचं ऐकून, आणि परत त्यांना इकडेच यावं लागते. कळालं त्यांना की प्रभूला सोडून, प्रार्थना सोडून गेल्यानंतर काय परिस्थिती झाली. या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी गेले, पण उद्धार काही मात्र झाला आणि परत शेवट इकडेच येतात. हालेलुया. प्रभू येशू मध्ये स्थिर राहा, प्रभूच्या वचनात स्थिर राहा, प्रभूला सोडू नका. प्रभूचं ऐका, माणसाचं ऐकायला जरा तपस्या. हालेलुया. हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया. हालेलुया.